आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पित्या, आज हा दिवस तू आम्हाला दिलास. आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र बाप्पा, मागील आठवड्यात तू आमच्यावर कृपा केलीस, आम्हाला तू राखलंस, सांभाळलंस. आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. हा नवीन दिवस आमच्या जीवनामध्ये तू दिलास, आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र बाप्पा, तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत असताना आजची होणारी ही भक्ती तुझ्या गौरवासाठी आशीर्वादाची अशी कर. ज्या आमच्या भावांनी बहिणींनी आजच्या या भक्तीमध्ये भाग घेतला त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे देवा. आम्ही प्रार्थना करतो, आजचं येणारं वचन, आजचं गीत गाणं, आजची प्रार्थना, सर्व काही तुझ्या गौरवासाठी तू करून घे. पवित्र बाप्पा, तुझे आम्ही आभार मानतो. आज ही भक्ती आम्ही तुझ्या हातात देतो. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन.
प्रियांनो, आजच्या वचनावर आम्ही मनन करत असताना देवाचे आम्ही आभार मानू. देव आम्हाला पापाच्या बंधनातून सोडवतो. पापाच्या गुलामीतून तो आम्हाला मोकळं करतो आणि ह्या जगामध्ये तो आम्हाला आशीर्वाद देतो. आम्हाला तो आशीर्वाद देतो. आम्ही त्याची पवित्र प्रजा आहोत. आम्हाला तो त्याची कृपा देतो. आज वचनावर मनन करत असताना प्रियांनो, निर्गम याचा 6वा अध्याय आणि वचन 2 पासून काही वचन आम्ही आजच्या मननाकरिता वाचली. प्रियांनो, देव मोशेशी बोलला. तो म्हणाला, मी परमेश्वर. मोशेला दुसऱ्यांदा परमेश्वर पाचारण करतो. परमेश्वर मोशेला म्हणाला की मी परमेश्वर आहे. प्रियांनो, परमेश्वर बोलतो आहे, मी परमेश्वर आहे. प्रियांनो, आमचा हा परमेश्वर सर्वत्र आहे. स्वर्गात, पृथ्वीवर आणि ज्या ज्या ठिकाणात आम्ही जातो त्या त्या ठिकाणात परमेश्वर आहे. जगात सर्वत्र परमेश्वर आहे. आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, मी परमेश्वर आहे. प्रियांनो, परमेश्वराचं भय बाळगणे, परमेश्वराच्या कृपेत राहणं, परमेश्वराचा सन्मान करणं, परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये उंचावणं, हे किती चांगलं आहे. प्रियांनो, परमेश्वर मोशेला म्हणाला, मी परमेश्वर आहे. प्रियांनो, परमेश्वर आमचा देव अद्भुत कार्य करणारा परमेश्वर आहे. आणि 3ऱ्या वचनामध्ये परमेश्वर म्हणाला की मी अब्राम, इसाक व याकोब यास सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झालो. मोशेला परमेश्वर म्हणाला की मी अब्राम, इसाक आणि याकोब यांना सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झालो. प्रियांनो, परमेश्वराने त्यांना ओळख दिली की मी परमेश्वर आहे. त्यांच्या पुढे परमेश्वर प्रगट झाला. परमेश्वरानं अब्राम, इसाक आणि याकोब यांना आशीर्वाद दिला. प्रियांनो, परमेश्वर जगामध्ये कार्य करतो. परमेश्वर अद्भुत गोष्टी करतो. प्रियांनो, आणि या ठिकाणात 3ऱ्या वचनामध्ये परमेश्वर म्हणाला त्या वचनात की मी अब्राम, इसाक व याकोब यास सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झालो. प्रियांनो, परमेश्वर कार्य करतो. आणि मग 4थ्या वचनामध्ये आम्ही वाचतो की ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यास वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे. प्रियांनो, अब्राम, इसाक, याकोब यांना देव प्रगट झाला. परमेश्वराने ओळख दिली की मी परमेश्वर आहे. परमेश्वरानं त्यांना पाचारण केलं, त्यांना चालवलं. आणि परमेश्वर म्हणाला की ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यास वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे. परमेश्वर मोशेशी बोलतो आहे की मी त्यांच्याशी करार केला आहे की हा देश, तो देश मी त्यांना देईन. प्रियांनो, परमेश्वर बोलतो आणि तसं करतो. परमेश्वर बोलतो आणि तसं करतो. प्रियांनो, इस्रायली लोक मिस्र देशामध्ये गुलामीमध्ये आहेत.
आणि त्या ठिकाणामध्ये फारोच्या राज्यामध्ये मिसर देशामध्ये इस्रायली लोक गुलामीत आहे. परमेश्वराला आपल्या लोकांची आठवण आहे. परमेश्वर आपल्या लोकांना विसरला नाही. प्रियांनो, हा देव जगामध्ये कार्यरत आहे. प्रियांनो, जो कोणी या परमेश्वरावर विश्वास ठेवतो आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, त्याला परमेश्वर आशीर्वाद देतो आहे. प्रियांनो, आमचं जीवन, आमचं सर्व काही आम्हाला परमेश्वरापासून प्राप्त झालं आहे. प्रियांनो, आणि ज्या वेळेस आम्ही परमेश्वराला सोडून पापाच्या गुलामीमध्ये जातो, पण परमेश्वरानं आम्हाला त्या सर्व पापाच्या गुलामीतून सोडवलं. आणि या ठिकाणात परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो. मिसर देशामध्ये इस्रायली लोक गुलामीमध्ये आहेत आणि त्यांचा आक्रोश, त्यांचं दुःख परमेश्वरानं पाहिलं. परमेश्वर त्यांना दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशामध्ये घेऊन जाणार आहे. मोशेला त्याने इस्रायली लोकांकडे पाठवलं फारोच्या राज्यामध्ये, आणि मोशे तिथं आहे. प्रियांनो, परमेश्वर मोशेशी बोलतो आहे की मी परमेश्वर आहे. प्रियांनो, काय सामर्थ्याचे शब्द आहेत देवाचे. मी परमेश्वर आहे. परमेश्वर बोलला की मी परमेश्वर आहे. आज देवाचा शब्द तुम्ही ऐका प्रियांनो. परमेश्वर मोशेशी बोलला की मी परमेश्वर आहे. परमेश्वर ज्या ठिकाणात आहे त्या ठिकाणात शांती आहे. प्रियांनो, ज्या कुटुंबामध्ये देवाची उपस्थिती आहे त्या कुटुंबामध्ये शांती आहे. प्रियांनो, ज्याच्या जीवनामध्ये परमेश्वर आहे प्रियांनो, त्याचं जीवन आशीर्वादाचं आहे. प्रियांनो, मी परमेश्वर आहे. प्रियांनो, मिसर देशामध्ये इस्रायली लोक गुलामीमध्ये आहेत. त्यांचं दुःख, त्यांचा आक्रोश परमेश्वराने ऐकला. परमेश्वराने मोशेला मिसर देशात पाठवलं. प्रियांनो, परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो. परमेश्वर जगामध्ये कार्य करतो. प्रियांनो, परमेश्वर अद्भुत रीतीने आपल्या लोकांसाठी कार्य करतो. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवत आहात. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला आहे. परमेश्वर कार्यरत आहे. परमेश्वर मोशेला म्हणाला, मी परमेश्वर आहे. प्रियांनो, परमेश्वर सर्व काही करण्यास सामर्थ्यवान देव आहे. परमेश्वर परिस्थिती बदलण्यास सामर्थ्यवान देव आहे. परमेश्वर आरोग्य देण्यास सामर्थ्यवान देव आहे. परमेश्वर सर्व अडचणी दूर करण्यास सामर्थ्यवान देव आहे. परमेश्वर आपल्या लोकांना आशीर्वाद देण्यासाठी सामर्थ्यवान देव आहे. आणि परमेश्वर मोशेला म्हणाला की मी परमेश्वर आहे. 4थ्या वचनामध्ये, ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यास वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे. अब्रामाशी परमेश्वराने करार केला. इसाक याकोबाला देव प्रकट झाला असं परमेश्वर म्हणतो या वचनामध्ये म्हणाला. आणि ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यास वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे. आणि 5व्या वचनामध्ये, शिवाय या इस्रायल लोकास मिस्र्यांनी दास करून ठेवले आहे. त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे. प्रियांनो, इस्रायल लोकांचे दुःख आणि त्यांचा आक्रोश परमेश्वराने ऐकला.
आणि परमेश्वराला त्या गोष्टीचं स्मरण झालं की अब्राम, इसाक आणि याकोबाला परमेश्वरानं हा दुधामधाचा प्रवाह वाहत असलेला देश देण्याचं ठरवलं. आणि त्या दुधामधाच्या प्रवाह वाहत असलेल्या देशाकडं आपल्या इस्रायल लोकांना मोशेला घेऊन जायचं आहे. हे काम त्याने मोशेला सोपवलं. प्रिय, परमेश्वरानं मोशेला पाचारण केलं आणि परमेश्वराच्या सांगण्यानुसार मोशे मिसर देशामध्ये गेला. प्रियांनो, कदाचित आम्हाला सुवार्ता सांगण्याची भीती वाटते जगामध्ये. कदाचित देवाचं कार्य करण्यासाठी आम्ही घाबरे झालो असेल, देवाचं काम करण्यासाठी आम्ही भयभीत झालो असेल. प्रियांनो, देवाकडून सामर्थ्य मागा. देव त्याच्या पवित्र आत्म्याचा अनुग्रह तुम्हाला पुरवून देईल, तुम्हाला शक्ती पुरवेल. त्याचं सुवार्ता कार्य, त्याची सेवा करण्यासाठी तो सामर्थ्य तुम्हाला पुरवून देईल. आणि परमेश्वर मोशेला म्हणाला 6व्या वचनामध्ये, म्हणून इस्रायल लोकांस सांग, मी परमेश्वर. परमेश्वर मोशेला पुन्हा म्हणाला की इस्रायल लोकांस सांग, मी परमेश्वर आहे. मी तुम्हास मिस्राच्या ओझ्या घालून काढीन. परमेश्वर मोशेला म्हणाला की त्या लोकांना सांग, इस्रायली लोकांस जाऊन, की मी तुम्हाला मिस्राच्या ओझ्या घालून काढीन, त्याच्या दास्यातून तुम्हाला मुक्त करीन. प्रियांनो, परमेश्वर बोलतोय. परमेश्वर मोशेला म्हणाला की मिस्राच्या ओझ्या घालून मी तुम्हाला काढीन. असं जाऊन इस्रायल लोकांना सांग, त्यांच्या दास्यातून तुम्हास मुक्त करीन. प्रियांनो, परमेश्वर अद्भुत कार्य करतो. प्रियांनो, जगात तो कार्यरत आहे. एवढा मोठा परमेश्वर ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. प्रियांनो, परमेश्वर मोशेला म्हणाला 6व्या वचनामध्ये की इस्रायल लोकांस सांग, मी परमेश्वर आहे. मी तुम्हास मिस्राच्या ओझ्या खालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हास मुक्त करीन. प्रियांनो, आज तुम्ही पापाच्या दलदलीत आहात. पापाच्या दलदलीत आहात का? पापाच्या बंधनामध्ये सापडला आहात का? व्यभिचाराच्या पापामध्ये तुम्ही गुरफटला आहात का? आज परमेश्वर देवबाप तुम्हाला येशूच्या नावात मोकळं करू इच्छितो. प्रियांनो, आज तुम्ही त्याच्या जवळ या. परमेश्वर तुम्हाला सर्व पापाच्या दलदलीतून सोडवू इच्छितो. त्यासाठी त्याने त्याचा स्वतःचा पुत्र, एकुलता एक पुत्र ह्या जगामध्ये त्याने पाठवला की सर्व पापी लोकांचं तारण व्हावं. प्रभू येशू ख्रिस्त पाप्यांचा नाश करण्यासाठी नाही, तर पापी लोकांचं तारण करण्यासाठी ह्या जगामध्ये आला. आज तुम्हाला परमेश्वर सोडवू इच्छितो, तुमचं तारण करू इच्छितो. प्रियांनो, परमेश्वर देवबापानं आपल्या इस्रायल लोकांस मिसर देशातून सोडवलं. प्रियांनो, तोच अद्भुत कार्य करतो. तो अद्भुत कार्य करतो. तुम्ही आज पापाच्या दलदलीमध्ये रुतलेला आहात, पण तुम्ही आपला हात परमेश्वराच्या हातात द्या. परमेश्वर तुम्हाला सर्व दलदलीच्या चिखलातून वर काढू इच्छितो. प्रियांनो, आज हे दिवस आहे की तुमच्यामध्ये बदल व्हावा. आज ही वेळ परमेश्वरानं तुम्हाला दिली आहे की तुमच्यामध्ये बदल व्हावा आणि तुम्ही स्वतःला वचनामध्ये, तुम्ही स्वतःला प्रभूमध्ये, तुम्ही स्वतःला प्रभूच्या वचनामध्ये ठेवावं. प्रियांनो, ही वेळ आहे बदलण्याची. ही वेळ आहे प्रभू सोबत चालण्याची. प्रियांनो, हा कृपेचा काळ परमेश्वरानं आम्हाला लाभू दिला आहे. या कृपेच्या काळाबद्दल आम्ही देवाचे आभार मानले पाहिजेत. प्रियांनो, आज ही वेळ आहे की पापाच्या बंधनातून आम्ही मोकळं झालो पाहिजेत. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये 2000 वर्षापूर्वी आला आणि त्याने वधस्तंभावरून आमच्यासाठी रक्त सांडलं. आज जर तुम्ही पापाच्या ओझ्याखाली दबला असाल,
तर तुम्ही प्रभू जवळ या प्रिया. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले मत्तई याचा 11वा अध्याय आणि वचन 28 मध्ये की अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रियांनो, पाप भयंकर आहे. पापाच्या बंधनातून तुम्ही स्वतःला मोकळं करा. देव तुम्हाला आपल्या जवळ बोलवतो आहे. तुम्ही देवाचे लोक आहात. पापापासून स्वतःला मोकळं करा. प्रभू येशूनं वधस्तंभावरून रक्त सांडलं आणि तो आम्हाला सर्व पापांची क्षमा करू इच्छितो. प्रिय, सहाव्या वचनामध्ये परमेश्वर मोशेला म्हणाला की इस्रायल लोकांस सांग की मी परमेश्वर आहे. मी तुम्हास मिस्राच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हास मुक्त करीन. प्रियांनो, परमेश्वर बोलतो आणि तसं करतो. प्रिय, मिस्र देशामध्ये इस्रायली लोक गुलामीमध्ये आणि परमेश्वरानं त्यांना अद्भुत रीतीने सोडवलं. त्यासाठी मोशे मिस्र देशामध्ये आला. आपण पुढे जाऊया या वचनामध्ये आणि 7व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणाला की मी तुम्हास आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. इस्रायली लोकांना परमेश्वर म्हणाला, मोशेला म्हणाला की तू सांग जाऊ आणि त्यांना हे सांग की मी तुम्हास आपली प्रजा करून घेईन, मी तुम्हास आपले लोक करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. प्रियांनो, आज परमेश्वर तुम्हाला आपलं करून घेऊ इच्छितो. आज तुम्हाला परमेश्वर बोलावित आहे. जसं मुलाला बाप आवाज देतो, बाळा तू कुठं आहेस, बाळा तू कुठं आहेस असं म्हणून बाप आपल्या मुलाला आवाज देतो, तसा परमेश्वर त्याच्या लेकराप्रमाणे तुम्हाला आवाज देतो आहे की तुम्ही कुठं आहात भावांनो, तुम्ही कुठं आहात प्रियांनो. तुम्ही परमेश्वराजवळ या. तो तुम्हाला अद्भुत रीतीने तो तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. मी तुम्हास आपली प्रजा करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. प्रियांनो, परमेश्वराला आमची काळजी आहे. परमेश्वराला तुमची काळजी आहे. प्रियांनो, तुम्ही जगामध्ये आशीर्वादित व्हावं, तुमचा नाश होऊ नये अशी देवाची इच्छा आहे. त्यासाठी परमेश्वर तुम्हाला बोलावतो आहे. परमेश्वराच्या हाकेला उत्तर द्या. प्रिय, परमेश्वर तुम्हाला हाक मारतो आहे. परमेश्वराच्या हाकेला तुम्ही उत्तर द्या. प्रियांनो, परमेश्वर देव कृपाळू, कनवाळू, प्रेमळ देव आहे. तो तुम्हाला आवाज देतो आहे. तो तुम्हाला हाक मारतो आहे. तुम्ही उत्तर द्या. प्रियांनो, तुम्ही प्रभू जवळ या. ही वेळ आहे की सर्व पापाच्या बंधनातून मोकळं होण्याची. प्रियांनो, परमेश्वर तुम्हाला बोलावित आहे. परमेश्वर तुम्हाला आवाज देतो आहे. आणि मग 9व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की मोशेने हे सारे इस्रायल लोकांस सांगितले. परमेश्वर मोशेशी जो बोलला, परमेश्वराचं बोलणं जाऊन मोशेने इस्रायल लोकांस सांगितलं, पण ते आपल्या मनाच्या संतापामुळे आणि बिकट दास्यामुळे मोशेचे ऐकेना. प्रियांनो, इतकं त्यांचं मन कठीण झालं की ते मोशे जिवंत परमेश्वराबद्दल त्यांच्याशी बोलतो आहे. प्रियांनो, त्यांचं मन कठीण झालं.
ते मोशेचं ऐकत नव्हते. त्या ठिकाणी ऐकलं नाही त्यांनी. प्रियांनो, जगामध्ये कदाचित दुःखामुळे, अडचणीमुळे, संकटामुळे आमचं मन असं कठोर झालं असेल. प्रियांनो, तुमचं मन कठीण झालं असेल दुःखामुळे, अडचणीमुळे, संकटामुळे. पण आज परमेश्वर देवबाप तुम्हाला स्पर्श करू इच्छितो. प्रियांनो, तुमचं अंतःकरण स्वच्छ करू इच्छितो. तुम्हाला आशीर्वादित व्यक्ती बनवू इच्छितो. प्रियांनो, आज तुम्ही देवाकडे या. परमेश्वर मोशेला म्हणाला, मी परमेश्वर आहे. प्रियांनो, परमेश्वराने अब्राहम आणि इसाकास आपली ओळख दिली. प्रियांनो, परमेश्वर त्यांना प्रकट झाला. आज परमेश्वर देवबाप तुम्हाला ओळख देऊ इच्छितो. तो तुम्हाला बोलावत आहे. तो तुम्हाला हाक मारतो आहे. तुम्ही त्याच्या हाकेला उत्तर द्या. प्रियांनो, आणि 9व्या वचनामध्ये मोशेने हे सारे इस्रायल लोकांस सांगितले, पण ते आपल्या मनाच्या संतापामुळे आणि बिकट दास्यामुळे मोशेचे ऐकेना. प्रियांनो, जगामध्ये आमचं कठीण हृदय झालं असेल, पण आज आमचं कठीण झालेलं हृदय आज परमेश्वर शांत करू इच्छितो, मौन करू इच्छितो. प्रियांनो, यशायाचा 59 अध्याय आणि वचन 21 मध्ये परमेश्वर म्हणतो, प्रियांनो, माझा तर त्यांच्याशी हाच करार, तुझवर असलेला माझा आत्मा, तुझ्या मुखात घातलेली माझी वचने, तुझ्या मुखातून, तुझ्या संतानाच्या मुखातून व तुझ्या संतानाचे संतान त्यांच्या मुखातून आतापर्यंत पुढे सर्व काळ निघून जावयाची नाही, असे परमेश्वर म्हणतो. प्रियांनो, परमेश्वरानं तुम्हाला निवडलंय. आज परमेश्वर तुम्हाला हाक मारतो आहे. त्याच्या हाकेला तुम्ही उत्तर द्या. प्रियांनो, आज परमेश्वर तुम्हाला बोलावतोय. परमेश्वर तुम्हाला बोलावतो आहे. प्रियांनो, तुम्ही त्याला उत्तर द्या. प्रियांनो, यशायाच्या 59व्या अध्यायामध्ये आणि वचन 21 मध्ये परमेश्वर म्हणतो की माझा तर त्यांच्याशी हाच करार, तुझवर असलेला माझा आत्मा, तुझ्या मुखात घातलेली माझी वचने, तुझ्या मुखातून, तुझ्या संतानाच्या मुखातून व तुझ्या संतानाचे जे संतान त्यांच्या मुखातून आतापर्यंत पुढे सर्व काळ निघून जावयाची नाही, असे परमेश्वर म्हणतो. प्रियांनो, देवाच्या वचनात तुम्ही स्वतःला ठेवा. परमेश्वर मोशेशी बोलला की मी परमेश्वर आहे. आज देव तुमच्याशी बोलू इच्छितो. प्रियांनो, आज परमेश्वर तुमच्याशी बोलू इच्छितो. त्याचा एकुलता एक पुत्र, जो त्याने आमच्यासाठी या जगामध्ये पाठवला, तो देवाचा पुत्र सेवा करण्यासाठी ह्या जगामध्ये आला. आणि मार्क शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि वचन 45 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे. परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो. प्रियांनो,
परमेश्वरानं त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी या जगामध्ये पाठवला आणि तो सेवा करण्यासाठी त्याचा पुत्र ह्या जगामध्ये आला. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे. देव तुमच्यावर प्रेम करतो. देवानं तुमचे परमेश्वरानं तुमचे दुःख पाहिले आहेत प्रियांनो. तुमच्या अडचणी पाहिल्या आहेत. त्यामधून परमेश्वर तुम्हाला सोडवू इच्छितो प्रियांनो. तो तुम्हाला हाक मारतो आहे. आज परमेश्वर तुम्हाला आवाज देतो आहे, हाक मारतो आहे. तुम्ही परमेश्वराच्या हाकेला उत्तर द्या प्रिय. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा. मिस्र देशातून इस्रायल लोकांना परमेश्वरानं सोडवून आणलं प्रियांनो. 450 वर्ष मिस्र देशामध्ये इस्रायली लोक गुलामीत होते. परमेश्वरानं त्यांना अद्भुत रीतीने काढून आणलं. रानामध्ये त्यांच्या प्रवासात त्यांचा सांभाळ केला. परमेश्वर त्यांच्या सोबत राहिला. प्रियांनो, जगामध्ये परमेश्वर तुमच्या बरोबर राहू इच्छितो. परमेश्वर तुम्हाला बोलावित आहे प्रियांनो. आज तुम्हाला पापाच्या सर्व गुलामीतून तो तुम्हाला मोकळं करू इच्छितो, स्वतंत्र करू इच्छितो. आज देवाचं वचन ऐका प्रियांनो. परमेश्वरावर, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घ्याव्यास नाही तर सेवा करावयास पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी 2000 वर्षापूर्वी वधस्तंभावर प्राण दिला आणि आम्हाला सर्व पापाच्या दलदलीच्या चिखलातून त्याने आम्हाला सोडवलं. आज तुम्ही प्रभूकडे या. आज तुम्ही परमेश्वराकडे या. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला बदलू इच्छितो. देवबाप ह्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद देतो. उपासना संगीत गीत क्रमांक 231 आपण गाणार आहोत. देवा मज द्यावी तारणाची भिक्षा, नाहीच अपेक्षा तुझी काही. देवा मज द्यावी नम्रतेची वाटी, विश्वासाच्या हाती भिक्षा घाली बाती तारणाची. नम्रतेची वाटी, विश्वासाच्या हाती भिक्षा घाली बाती तारणाची. देवा मज द्यावी तारणाची भिक्षा, नाहीच अपेक्षा तुझी काही. देवा मज द्यावी पावनम्रतेने आले जे शरण, तयाशी तारण दिधलेसी. भावनम्रतेने आले जे शरण, तयाशी तारण दिधलेसी. देवा मज द्यावी तारणाची भिक्षा,
नाहीच अपेक्षा दुजी काही, देवा मज द्यावी. पाप्या तारयाला स्वपुत्र दिलाशी, प्रीती जन कैसी दाविलीस. पाप्या तारयाला स्वपुत्र दिलाशी, प्रीती जन कैसी दाविलीस. देवा मज द्यावी तारणाची भिक्षा, नाहीच अपेक्षा दुजी काही, देवा मज द्यावी. मागता न मिळे शोधिता सापडे, ठोकिता उघडे भाक तुझी. मागता न मिळे शोधिता सापडे, ठोकिता उघडे भाक तुझी. देवा मज द्यावी तारणाची भिक्षा, नाहीच अपेक्षा दुजी काही, देवा मज द्यावी. ऐश तुझ्या वार्ता ऐकिल्या स्वकारणी, म्हणून अंगणी आलो देवा. ऐश तुझ्या वार्ता ऐकिल्या स्वकारणी, म्हणून अंगणी आलो देवा. देवा मज द्यावी तारणाची भिक्षा, नाहीच अपेक्षा दुजी काही, देवा मज द्यावी तारणाची भिक्षा, नाहीच अपेक्षा दुजी काही, देवा मज द्यावी. प्रियांनो, परमेश्वराचे आभार मानूया. हा संदेश आज तुम्ही ऐकला. हा संदेश प्रियांनो, या वचनाद्वारे देव तुमच्याशी बोलला आहे. पानसरे वस्ती दौंड येथील जीजस चर्चच्या पत्र्यांच्या कामासाठी ₹83,700 आवश्यकता आहे. प्रियांनो, चर्चचे संपूर्ण पत्रे खराब झाले आहेत. आणि ₹83,700 गरज आहे. या आठवड्यामध्ये एका बहिणीने ₹5,000 दान, ₹5,000 चर्चच्या पत्र्याकरिता दान दिलं. याबद्दल आम्ही त्यांच्या दानाबद्दल परमेश्वराचे आभार मानतो. प्रियांनो, देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पित्या, तुला आम्ही धन्यवाद देतो. तुझी आम्ही स्तुती करतो. तू अद्भुत कार्य करणारा आमचा देव, पवित्र परमेश्वर तू आहेस. सूर्याच्या उगवती पासून मावळती पर्यंत तुझं एकट्याचं नाव स्तवनीय आहे. प्रभू परमेश्वरा, तू मोशेला पाचारण केलंस आणि तू म्हणालास मी परमेश्वर आहे. प्रभू, आज आमचे भाऊ आणि बहिणी त्यांनी प्रार्थनेमध्ये भाग घेतला आहे. परमेश्वरा, त्या प्रत्येकाच्या गरजा आवश्यकता तुझ्या पवित्र भांडारातून तू पूर्ण कर बाप्पा. तुझ्या ह्या वचनाच्या कुंपणामध्ये प्रत्येकाला तू चालव. आम्ही प्रार्थना करतो देव बाप्पा, तुझ्या वचनाच्या कुंपणामध्ये प्रत्येकाला तू राख.
मोशेला तू म्हणालास मी परमेश्वर आहे. प्रभू, या आमच्या भावांचे बहिणीचे दुःख संकट तू जाणतोस. त्यांना तुझी कृपा दे, आशीर्वाद दे परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो तुझ्या वचनाचं कुंपण प्रत्येकाभोवती सदैव असू दे. इथे आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या ह्या वचनाद्वारे तू प्रत्येकाशी बोललास, आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, प्रत्येकाचं सहाय्य कर. तुझ्या वचनामध्ये प्रत्येकाला तू राख प्रभू. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये तुझी शांती असू दे. बाप्पा, आम्ही तुझे आभार मानतो. मोशेला तू म्हणालास मी अब्राहम, इसाक, याकूब या सर्व समर्थ देव म्हणून प्रगट झालो. मोशेला तू मिसर देशामध्ये पाठवलंस आणि आपल्या निवडलेल्या लोकांना त्यात मिसर देशातून तू सोडवलंस. फारोच्या गुलामीतून तू सोडवलंस प्रभू. आज आमचे प्रभू, भाऊ बहिणी यांना सर्व गुलामीतून तू सोडव प्रभू. तुझ्या शांतीमध्ये तू राह प्रभू. वचनाच्या कुंपणामध्ये चालव परमेश्वर. आज आम्ही प्रार्थना करतो तुझ्या वचनाचं कुंपण प्रत्येकाभोवती सदैव असू दे. आमच्या भावांच्या कामात, आमच्या भावा बहिणींच्या कामात, नोकरीत तुझा आशीर्वाद असू दे. व्यवसायात तुझा आशीर्वाद असू दे. शेतीच्या कामावर तुझा आशीर्वाद असू दे. जे आजारी आहेत त्यांना आरोग्याचा स्पर्श कर प्रभू. आणि विशेष आम्ही प्रार्थना करतो ज्यांनी आमच्या जीसस चर्च कडे प्रार्थना मागितली आहे त्या सर्वांसाठी तुझा आशीर्वाद मागतो. आमच्या सेवेसाठी प्रभू, जीसस चर्चच्या सेवेसाठी, मिरियम सोशल ट्रस्टच्या सेवेसाठी जे आमचे भाऊ बहिणी प्रार्थना करत आहेत त्या सर्वांसाठी आम्ही तुझा आशीर्वाद मागतो परमेश्वरा. आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. आणि विशेष तुझ्याकडून सहाय्य मागतो जीसस चर्चच्या सर्व मंडळी करिता, जीसस चर्च फलटण मिनिस्ट्री करिता, जीसस चर्च डाळज मिनिस्ट्री करिता तुझा आशीर्वाद मागतो प्रभू. मिरियम सोशल ट्रस्टच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सर्व सामाजिक सेवेवर तुझा आशीर्वाद असू दे देव बाप्पा. आम्ही प्रार्थना करतो देव बाप्पा, विशेष तुझ्याकडून सहाय्य मागतो. प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कुंपणामध्ये राख. हा आठवडा शांतीचा, कृपेचा, पवित्र आत्म्याच्या अनुग्रहाचा प्रत्येकाला तू दे. प्रत्येकाच्या कुटुंबात शांती आणि पवित्र आत्म्याची कृपा तू दे प्रभू. बाप्पा, आज ज्या आमच्या भावांनी बहिणींनी भक्तीमध्ये भाग घेतला त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे प्रभू. विशेष आम्ही प्रार्थना करतो प्रभू की सर्वांचं तू सहाय्य कर. तुझी कृपा आणि आशीर्वाद दे. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन.